आणि माणसाच्या हाती यंत्र की यंत्राच्या हातात माणूस, नक्की कोण कोणाला कंट्रोल करतं हे. आज वाढदिवस ना, हॅपी बर्थडे. थँक्यू. निघताना सवाने मिठी मारली, मी विरघळलोच. मिठीतून बाहेर आलो पण तिला सोडावंसं वाटत नव्हतं. अपडेट आहे बाई खुश तर सगळं खुश. चांगला विचार आहे, लिहायला हवं. बर्थडे आहे ना कोणाचा? माझ्या बायकोचं. असं काय करतास? तुमच्या बायकोचं बर्थडे नाही आज? पावसाचं काही खरं नाही हो, त्या काय येळ का नाही. आता अर्धो हिवाळा सोडलं तरी जाऊचं नाव घेत नाही म्हणजे का? नाहीतर काय, माणसाळ दोहा, माणसाळ दोहा. आपल्या कसा कधी काय वाटतं झॅट कळत नाही, एक झॅट कळत नाही नक्की काय चाललं आता. तसा आता ऍक्शनला रिएक्शन. या आपला संध्याकाळचा वाक. वाक म्हणजे? वाक हो वाक. अच्छा वाक. काय मी पण काय जास्त बाबा पुता कधी ठेवले नाही. म्हटलं नाही तर नाही बरा. काय बायको आपल्याबरोबर नसली की आपण अजूनच बोलतो नाही. तुम्ही छान दिसते. सर्वप्रथम आमचा हा जो ग्रुप आहे, हा नाट्यमय ठाणे नावाचा आमचा ग्रुप आहे, पण सगळे वेगवेगळ्या ठिकाणाहून जॉईन झालेत या ग्रुपला. अगदी पनवेल, विक्रोळी, घाटकोपर, बदलापूर, कल्याण अशा वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येक जण राहतात. आणि आमची संस्था ही ठाण्यातलीच आहे, नाट्यमय ठाणे. एक डॉट ही जी संकल्पना सुचली, तो आमचा लेखक पवन ठाकरे त्याचं नाव. त्याला एक म्हणजे मोबाईलचा आपला जो काही वापर आहे याच्यावरूनच त्याला ती आपण जे काही रॅन्डम मोबाईल वापरतो आणि त्यात जे काही हळूहळू गुरफटत गेलो, तर त्याच्यावरून त्याला एक लाईन सुचली होती. आणि माणसाच्या हाती यंत्र की यंत्राच्या हातात माणूस, नक्की कोण कोणाला कंट्रोल करतं ही एक दोन लाईन सुचल्या होत्या त्याला. आणि मग त्याच्यावरून मग ते पुढे घडत गेलं, इम्प्रोवाइज होत गेलं. मग त्याचा पहिला ड्राफ्ट, सेकंड ड्राफ्ट आला. मग आम्ही ते वाचलं आणि मग ठरवलं की येस, याचे प्रयोग होऊ शकतात. आणि याचे प्रयोग थिएटरमध्ये करण्यापेक्षा, प्रोसिनियम मध्ये होण्यापेक्षा याचे जर प्रयोग घराघरात झाले, घरोघरी नाटक जर हे सादर करता आलं तर हे खूप छान प्रयोग होतील आणि लोकांना ते अगदी जास्त भावेल, पटेल ते, असं ते सगळं पुढे निर्माण झालं. माझी ही जी भूमिका आहे रवी कुलकर्णी नावाची, तर त्याच्या आयुष्यात म्हणजे तो माणूस म्हणून प्रत्येकाला प्रेझेंट करतोय. जे आपण जगतोय आयुष्यात प्रत्येक जण, त्या प्रत्येक माणसाला तो प्रेझेंट करतोय, फक्त त्याच्या पात्रात. की आपण कसे जगतोय, मोबाईलमुळे किती आपण आपल्या भावनांवर आपलं नियंत्रण राहिलेलं नाहीये. सगळं जे काही नियंत्रण, कंट्रोल जे काही करतंय ते आपलं यंत्र करतंय. त्याच्यामुळे आपल्या भावना पण फार बोथट होत चालल्या, जे की त्या नाटकात, त्या पूर्ण सादरीकरणात ते आपल्याला दिसतं. नमस्कार, मी यशस्वी वेंगुर्लेकर. मी वीणा रवी कुलकर्णी ही भूमिका साकारलेली. तर असं आहे की मी दादा आणि मम्मावर खूप प्रेम करते, बट काय तो मोबाईल आहे, माझे फ्रेंड्स आहेत, माझ्या थिएटरचा जो काही ग्रुप आहे त्याच्यात मी इतकी त्या मोबाईलमुळे गुंतली आहे की त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे. बट असं नाही की मी त्यांच्यावर प्रेम करत नाहीये. विलनचा रोल त्या मोबाईलनी तर केलाच आहे. तो जरा मी कमी करायला ट्राय करेन की मोबाईल कमी वापरावा आणि घरातल्यांची जास्त पैकी जास्त बॉन्डिंग चांगली राहावी ह्याचाच प्रयत्न करेन रिअल लाईफ मध्ये पण. नमस्कार, मी शुभम राणे. नाटकात प्रसाद ही भूमिका केली आणि या नाटकाचं संगीत मी केलं. तर तुम्ही जे बघता की वेगवेगळ्या दिशेने आवाज येतात आपल्याला, तर मेन थॉट तर हाच होता की कोणत्या तरी एका सोर्स मधून तो आवाज न येणार आणि आपण एका जागेवर बसलोय आणि आपल्याला चारी बाजूने ते वेगवेगळे साऊंड ऐकायला येतात, त्याच्यात गंमत होती. तर ते नवीन काहीतरी प्रयोग मलाही करायला मिळाला आणि तो मी केला. आता कसा झालाय ते बाकीचे सांगतील. तर ही सगळी टीम, ही सगळी भट्टी कशी जमली?
त्याआधी आम्ही वेगवेगळ्या एकांकिका स्पर्धा करत होतो, तर त्या स्पर्धेमधूनच ही सगळी जवळपास बेडेकरची मुलं आहेत या, तर तसेच आम्ही मग एकत्र आलो आणि हे करायला सुरुवात केली. मी पूजा मिठबावकर. मी एक डॉट या आपल्या नाटकात मयसभा म्हणजे सभा कुलकर्णी आणि रवीची बायको हे पात्र साकारत होते. याच्या आधी लॉकडाऊन नंतरचा हा दुसरा प्रयोग होता, पण माझ्यासाठी हा पहिलाच प्रयोग होता. म्हणजे प्रत्येक नवीन घरात नव्याने हे नाटक सादर होत असतं. जरी स्क्रिप्ट जुनं असलं तरी नाटक प्रत्येक प्रयोग हा नव्याने असतो, कारण घर प्रत्येक जसं वेगवेगळं असतं तसंच त्या घराच्या हिशोबाने प्रत्येक वेळेला विशालला दिग्दर्शन करावं लागतं. तर माझ्यासाठी आणि अर्थात या सगळ्यांसाठीच, आमच्या सगळ्यांसाठीच नवा होता हा प्रयोग. माझं कॅरेक्टर होतं सभा, एक सर्वसाधारण आई आणि सर्वसाधारण घरातली जी बायको असते, गोड, कधी कधी चिडचिडी, असा माझं कॅरेक्टर होतं. आणि त्या कॅरेक्टरचा वाढदिवस असतो आणि या एकूण 3 दिवसांमधलं हे सगळं जे नाटक आहे तो पूर्ण टाइम स्पॅन हा 3 दिवसांचा असं ते नाटक आहे आणि प्रेक्षकांना फारच जवळून ते बघता येतं. सो तर आतापर्यंत नाटकातून कसे अनुभव आले तुम्हाला सगळ्यांना? अनुभव म्हणजे प्रत्येकांचं जेव्हा जेव्हा प्रयोग झाला तेव्हा प्रत्येक प्रेक्षकाने आम्हाला हे फार विचारलं की हे घरात का करावं असं वाटतंय. याचे प्रयोग तुम्ही हॉलमध्ये किंवा प्रोसिनियम मध्ये, थिएटरमध्ये करू शकता, हे घरातच करण्याचा अट्टास का? तर मग आम्ही सगळ्यांनी मिळून ते उत्तर असं शोधलं की आपल्यापासून आपला मोबाईल हे जे अंतर अगदी कमी असतं त्याच अंतरावर हे नाटक लोकांनी पाहायला पाहिजे. मग ते कुठे होऊ शकतं? मग त्यावर आम्ही विचार करून ही संकल्पना निर्माण झाली आणि मग हे घरोघरी नाटक आपण करू शकतो. घराघरात आपण ते सादर, कारण घराघरात आपण असेच बसलेलो असतो आता जसे आपण सगळे बसलो अगदी जवळ, तर ते जास्त फील होईल, अपील होईल, म्हणून मग या संकल्पनेचा जन्म झाला. मुळात अशा पद्धतीचं नाटक करायचं यातच मजा होती, कारण प्रेक्षक इतक्या जवळ आणि आपण परफॉर्म करतोय. सुरुवातीला एंट्रीलाच कधी कधी थरथरायला व्हायचं. माझा दुसरा प्रयोग माझा आणि याचा सुद्धा मला सवय. आणि आता भूमिकेबद्दल सांगायचं तर असे काका आपण बघतोच आणि सगळीकडे असतात असे काका. प्रत्येक चाळीत असतात, बिल्डिंग मध्ये असतात चावरे काका, किंवा त्यांना त्यांच्यापेक्षा दुसऱ्यांच्या आयुष्यात जास्त रस असतो. तर आणि ते मुळात एक मानवणी कॅरेक्टर आहे, थोडी त्याला विनोदाची जोड आहे आणि मग मजा आली ते कॅरेक्टर करायला. पावसाचं काही खरं नाही हो, त्या काही येळ काळ नाही. आता अर्धो हिवाळा सोडलो तरी जाऊचं नाव घेत नाही म्हणजे काय? माणसाळलो आपल्या कसा कधी काय वाटता झॅट कळत नाही काय चाललं. मी आयुष सोमण, या नाटकाचं मॅनेजमेंट आणि सोशल मीडिया मी सांभाळतो. खरं तर असं नाटक करण्याची संधी आम्हाला सुद्धा पहिल्यांदाच मिळाली, कारण थिएटरमध्ये नाटक करणं वेगळं, तिथे ऑडियन्स बऱ्यापैकी लांब असतो आणि थिएटरमध्ये तुमचं जग असतं ते, पण इथे तुम्हाला ऑडियन्स समोर आहे, त्यामुळे ऑडियन्सची प्रत्येक रिॲक्शन किंवा ऑडियन्सला चेहऱ्यावरनं तुम्हाला कळतं ऑडियन्सच्या की ऑडियन्सच्या मनात काय चाललंय. त्यामुळे नाटक करता करता ती गोष्ट सुद्धा सांभाळणं गरजेचं आहे, जे सगळेच आमचे कलाकार खूप कमाल सांभाळतात. विशाल दादा, शुभम दादा, दीपक आणि पूजा सुद्धा. आणि बस एवढंच असून कधी काय. मी सुजल सुरगुळे. मी आता हे नाटकात हा पहिलाच प्रयोग पाहिला आणि पाहून खूप छान वाटलं. जसं की ते सगळे म्हणतात की एक डिस्टन्स असतो आणि मेन गोष्ट म्हणजे जेव्हा स्टेजवर परफॉर्मन्स होत असतो एखाद्या नाटकाचा, तेव्हा त्या एक ठराविक ब्लॉकिंग असते, एक स्टेजिंग झालेली असते आणि एक सगळं बसलेलं असतं ते नाटक, आणि ते नाटक प्रत्येक कलाकारांमध्ये घडत असतं. पण इथे कलाकार ऑडियन्सला इन्व्हॉल्व करून ते जे कनेक्शन आहे, ते जे डिस्टन्स असतं ते ब्रेक होतो इथे. सो ही एक खूप छान गोष्ट आणि एक नवीन कल्पना आहे, बघायला मजा आली खूप. नमस्कार, माझं नाव सोम पवार. तर मी या नाटकात बॅकस्टेज करतो आणि म्हणजे जे काही पात्र होतं तर त्यांना मी
पार्ट टाइम एडीचं काम करतो. मी पण पहिल्यांदा असं नाटक केलंय इंटिमेट थिएटर म्हणजे घरातून. आणि जेव्हा दादानी पहिल्यांदा सांगितलं की असं काहीतरी करायचंय, तर पहिला प्रयोग असा खूप असं ऑकवर्ड वाटत होतं की हे इथे बसलेत आणि आपण घरातच करतोय. पण नंतर जसं कळत गेलं तसं भारी वाटलं. आणि हा प्रोसेस खूप चांगला आहे नाटकाचा, म्हणजे नवीन काहीतरी शिकायला मिळालं. असिस्टंट डिरेक्टरचं काम तो करतो. मालिका म्हणजे रमा राघव या सिरियल मध्ये मी होतो आणि आता राणीनी होणार या सिरियल मध्ये आता. तर बघा सिरियल अजून. सर्वात आधी तर मला या नाटकाबद्दल एक छोटीशी गोष्ट बोलायची होती अजून एक, ती म्हणजे इतक्या जवळ प्रेक्षक असणार आहेत ही कल्पनाच खूप भीतीदायक होती माझ्यासाठी. जेव्हा मला विशालने सांगितलं की आपण असं नाटक करतोय, घरोघरी नाटक, तर ही संकल्पना, या संकल्पनेसाठी, या विषयासाठी आणि आम्हा सगळ्यांसाठी प्लीज तुमच्या ओळखीत, तुमच्या जवळपास या नाटकाचे प्रयोग लागू द्या. एक डॉट सगळ्यांनी बघा. आणि आता माझ्या कामाविषयी सांगते. 6 तारखेला युट्यूबवरती मी मुख्य भूमिकेत असलेली एक वेबसिरीज आली आहे जिचं नाव आहे चिकटपट्टी. कासव प्रोडक्शन्सच्या युट्यूब चॅनलवरती ही अख्खी वेबसिरीज आणि त्याचं गाणं अपलोड केलेलं आहे. नवी कोरी आहे. तर सगळ्यांनी नक्की बघा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि खूप प्रेम द्या मला, चिकटपट्टीला आणि एक डॉटला सुद्धा. नाते आपुलेपणाचे कधी तिखट कधी गोड भासते, स्वप्नांना लावून पुट्टी, स्वप्नांना लावून पुट्टी, दुःखांना देऊ आज सुट्टी. चिकटपट्टी 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 चिकटपट्टी, नात्यांची ही कट्टी अनबट्टी. खरं तर माझ्यासाठी हा पहिला प्रयोग आहे. याच्या आधी जेव्हा एक प्रयोग हिच्याच घरी झाला होता तेव्हा मी नव्हती. तर मी जेव्हा पहिल्यांदा तालमीला आली तेव्हा मला एकच प्रश्न पडलेला की नाटक घरात कसं सादर होणार. म्हणजे मला अजूनही तो प्रश्न पडत होता अगदी प्रयोगाच्या आधी की घरात कसं सादर होईल नाटक. पण जेव्हा तालीम वगैरे सुरू झाली ना तेव्हा खरं तर खूप मजा वाटायला लागली की ह्या आधी आम्ही एक केलेलं एकांकिका त्याच्यापेक्षा हे काहीतरी खूप वेगळं होतं. आणि जेव्हा सर पण आम्हाला आधी बोललेले की प्रेक्षकांच्या समोर सादर होणार आहे म्हणून ती एक प्रकारची खूप जास्ती भीती होती आमच्या सगळ्यांच्या पण मनात. पण एकंदरीत नाटक खरंच खूप छान झालं. मला तरी हा एक्सपिरियन्स खूप जास्ती आवडलाय की असं घरात नाटक सादर करायचं. हे माझं घर होतं पण पण मला माझं घर असं नव्याने म्हणजे हे झालं की हे लोक आले, 2 दिवस तालीम झाली, आम्ही म्हणजे माझ्या घरात तालीम केली. पण हे घर आता माझं नाही राहिलं, हे सगळ्यांचं झालं हे घर. आणि 2 दिवसाच्या तालीमीमध्ये खूप साऱ्या मेमरीज बनल्या. म्हणजे असं वाटलंच नाही की हे माझं घर आहे, कुलकर्ण्यांचं घर असं हे झालं. आणि फर्स्टलीच्या नाटकाबद्दल सांगायचं तर खूप छान एक्सपिरियन्स होता माझा. कॉस्ट्युम करते मी, अजून काय बरीच बॅकस्टेजची कामं करते. सो जेव्हा प्रयोग चालू असतो तेव्हा बॅकस्टेजला जे काय होत असतं ते खूप जास्त मेमोरेबल असतं आणि खूप मस्त असतं ते. म्हणजे जरी चुका झाल्या, जरी चांगलं झालं तरी सांभाळून घेण्याचे जे स्किल असतं ते मी शिकते आणि आय होप मी ते अजून शिकत राहीन. थँक्यू. नमस्कार, मी सरस्वती चंद्रादी. मुळात घरात नाटक ही संकल्पनाच खूप मस्त आहे आणि माझ्यासाठी तर हा फर्स्ट एक्सपिरियन्सच होता. म्हणजे याच्या आधी पण या नाटकाचा एक प्रयोग झाला आणि घरात नाटक हे तर पहिल्यांदाच होतं. खूप मजा आली, खूप एक्साइटमेंट होतं, खूप क्युरिओसिटी होती की घरात कसं नाटक घडणार आहे. आणि मी पहिल्यांदाच बॅकस्टेजला प्रॉपर्टी आणि ऑर्नामेंट्स हँडल केलं. मला खूप छान वाटलं. थँक्यू. नमस्कार, मी ओमकार काकडे. मी सुद्धा नाटकात थोडंफार काम करतो आणि मेन म्हणजे दादाचं नाटक, विशाल दादा सोबत नाटक म्हणजे एक शेअर करणं नाटक, ते माझं पर्सनली असं स्वप्न होतं की दादासोबत काहीतरी काम करावं आणि जे की एक डॉटच्या निमित्ताने आम्हाला ते शेअर करता आलं.
तसं मी या नाटकात कॉस्ट्युम डिपार्टमेंट म्हणजे सगळेच ओव्हरऑल सगळे जे आहेत ते सर्वच म्हणजे सगळे मिक्स होऊन एकत्र काम करतात. म्हणजे ते कॉस्ट्युम डिपार्टमेंट असो किंवा प्रॉपर्टीचं डिपार्टमेंट असो, ते सगळ्यांचं ग्रुप टीम वर्क आहे हे सगळं नाटक, एवढंच म्हणेन.